नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपला चालू आहे ब्लाऊज बेसिक क्लास. आज आपला 7वा दिवस आहे, बरोबर आहे. तर आपलं काल काय झालं आहे, आपण व्यवस्थित पेपर कटिंग जे आपण केलं ते पेपर कटिंग ब्लाऊज पिसावर ठेवून कट केलेलं आहे, बरोबर. तर आज आपण कसं ते स्टिच करायचं हे शिकणार आहोत. कारण नंतर आपल्याला फोर ब्लाऊज झाल्यानंतर आपल्याला कटोरीचा ब्लाऊज घ्यायचा आहे. आणि बऱ्याच मैत्रिणी विचारतात कटोरी कशी वाढवायची हे. तर जेव्हा आपला कटोरीचा क्लास होईल ना, त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे. डोंट वरी, काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. जे आता क्लास आपला रेग्युलर चालू आहे त्यामध्ये काही डाऊट येतात का तुम्हाला, म्हणजे आहेत का काही डाऊट, समजतंय का मी सांगितलेलं? त्याबद्दल मला नक्की तुम्ही सांगा. मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेल. जर कुठलं काय तुम्हाला समजलं नसेल तर मी नंतर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला. आणि आपल्या क्लासची तुम्ही भरपूर वाट बघताय, बरोबर ना. कधी व्हिडिओ येतोय अशी वाट बघताय ना माझ्या क्लासची. तर हे बघा, मी तुम्हाला परफेक्ट टाईम 1 ते 2 यामध्ये आपला व्हिडिओ कधी अपलोड होईल, कारण माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे. मी तसं तर 12:30 पासूनच सोडायला चालू करते व्हिडिओ. मग कधी डिले होतं नेटवर्क इश्यू असल्यामुळे, किंवा कोणी कस्टमर आलं तर ते तसंच माझ्याकडनं थोडंसं डिले होतं. पण ह्या वेळेत 1 ते 2 या वेळेत जर नाही मिळालं तुम्हाला तर 3 वाजता तर नक्कीच मिळणार आहे व्हिडिओ. त्यामुळं खरंच थँक्यू, मनापासून थँक्यू. तुम्ही इतकी माझ्या क्लासची वाट पाहत असता. आणि मला पण खरंच आवडत नाही तुम्हाला वाट बघायला. काय करणार, नेटवर्क इश्यू आहे. अक्षरशः मी बाहेर तास दीड तास व्हिडिओ अपलोड करायला बसते, कारण मोठा व्हिडिओ असला की तो होत नाही अपलोड जास्त. त्यामुळं तुम्हाला मी जास्त वाट बघायला लावणार नाही. शक्यतो 1लाच व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला. पण तरी पण डिले झालं तर समजून घ्या. 3 वाजेपर्यंत नक्की व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे, गॅप अजिबात मिळणार नाही. आणि कटोरी वाढवायचं हे आपण कटोरीच्या क्लासमध्ये शिकणार आहे. आज काय आहे आपलं, तर आज आपण 4 ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत. तुम्ही सगळे तुमची साध्या मशीनवर शिवा. चला तर मग आपण आज ब्लाऊज स्टिचिंग पाहूयात, ठीक आहे. चला तर आज आपण ब्लाऊज स्टिचिंग शिकणार आहोत 4 पहिल्यांदा काय करायचं आहे, आपली जी मशीन आहे ना, शिवाय बसायच्या अगोदर ती व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे फडक्याने. कारण त्यावर जी बसलेली धूळ वगैरे असते ती आपल्या ब्लाऊज पीसाला लागू शकते. त्यामुळे पहिली मशीन आपण सगळी व्यवस्थित क्लीन करून घ्यायची. हे जे मी सगळं सांगते ना, ते मी जे नवीन आहेत का, म्हणजे झिरोतून सुरुवात करतात, त्यांना अगदी बॉबिन भरायची पण माहीत नाही, यांच्यासाठी आपण सांगत आहोत. ज्यांना येत आहे त्यांनी समजून घ्या, ठीक आहे. तर मी तुम्हाला ना ह्या ब्लाऊजवर बॉबिन कशी भरायची दाखवणार आहे. मी शिवणार आहे पलीकडच्या मशीनवर, माझ्या हायस्पीड मशीनवर. कारण ह्या मशीनवर सध्या मी पिको करते आणि एकदा त्याची सेटिंग हल्ली की नंतर टिप वगैरे येत नाही. म्हणजे पिको केलं तर टिपाला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सध्या मी ही पिकोसाठीच वापरते. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी यावर बॉबिन कशी भरायची ती सांगते. कारण प्रत्येकीकडं मला वाटतं जे नवीन आहे त्यांच्याकडं साधीच मशीन असेल. तर हे बघा, सुरुवातीला कधी पण आपण ब्लाऊज शिवायला चालू करण्या अगोदर मशीनला ऑइल वगैरे करून घ्यायचं व्यवस्थित. हे जे मशीनचे छोटे छोटे डॉट दिसतात ना, हे बघा इथं आहेत ऑइलसाठी, त्यामध्ये सगळं ऑइल करून घ्यायचं आहे. आणि माझी जी मशीन आहे ना ती सध्या मोटरवरच आहे आणि मी तुम्हाला मोटरवरच शिवून दाखवणार आहे. सुरुवातीपासूनच मी कधीच पायावर मशीन चालवली नाही, मोटरनेच शिवते. आणि तुम्ही पण नवीन मशीन घेतली असेल, कोणाची सुरुवात आहे त्यांनी सुरुवात मोटरीपासूनच करा. म्हणजे जे पाय आहे ते ऑपरेट करता येतं आपल्याला. नंतर मग त्यामध्ये ऑपरेट करण्यात भरपूर टाईम जातो. आणि कसं आहे, आपल्याला नुसतं शिवायचं असंच नसते, सगळी कामं करून आपले पण पाय थकतात. त्यामुळं शक्यतो ह्यानेच शिवा, मोटरवरच शिवा, काहीच त्रास होणार नाही कमरेचा वगैरे पण, ठीक आहे. तर ह्या बघा, हे मी ऑइल करून झालंय.
चालू करायचे. ठीक आहे. आता ह्याची बॉबिन माझ्या मशीनची आहे बॉबिन ती पुढच्या साईडला आहे. ठीक आहे. हे बघा, ही बॉबिन. आता आपल्याला काय आपण काल कट केलेला हा पीस आणि याला मॅचिंग दोरा. ठीक आहे. आपण मॅचिंगचा दोरा घेतला. आता आपल्याला भरायची बॉबिन. काय करायचं, हे जे प्रत्येक मशीनला असेल असं सांगू शकत नाही मी, हे बॉबिन भरण्यासाठी वगैरे. तर आता काय करायचं आपल्याला, हे बघा, हे यामध्ये टेस्टर किंवा एखादी पिन किंवा आपलं जे स्टिच ओपनर असतं ते बॉबिनमध्ये घालायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर हा जो आपला रिळाचा दोरा आहे तो घ्यायचा आहे आणि बॉबिनला असा एक 4-5 येडे गुंडाळून घ्यायचे, म्हणजे मशीनवर भरायला सोपं जातं. आणि हे काय करायचं आहे, डाव्या हातामध्ये हे स्टिच ओपनर धरायचं आहे. ठीक आहे. आणि उजव्या हातामध्ये दोरा धरायचा आहे. ठीक आहे. आणि मशीन चालू करायची. हे फिरत्या चाकावर, हे बघा, हे बॉबिनचं जे 2 मधला गॅप दिसतोय ना, हे बघा, हा आपल्या मशीनच्या चाकावर ठेवायचा. ठीक आहे. आणि हा दोरा उजव्या हाताने 2 बोटात असा धरायचा, हळूहळू सोडायचा आहे. हे बघा, तुम्हाला समजावं यासाठी मी यावर करून दाखवते. हे बघा, हा झाला, दोरा भरून झाला. ठीक आहे. हळूहळू कसं धरायचं समजलं तुम्हाला. आपल्याकडं पिन किंवा स्टिच ओपनर किंवा एखादा छोटा टेस्टर असेल त्यामध्ये हे घालायचे. ठीक आहे. नंतर आपल्या डाव्या हातामध्ये हे पकडायचे. ठीक आहे. आणि दोरा असा खालून नाही, आपल्या हाताच्या वरून दोरा आला पाहिजे. ठीक आहे. हे बघा, हाताच्या वरून. आणि हे मग असं पकडायचं आहे डाव्या हातात 2 बोटात. हा पण टेस्टर पकडायचा आहे, म्हणजे मी स्टिच ओपनर घेतले ते पकडते. आणि नंतर दोरा जो आहे तो उजव्या हाताच्या ह्या 2 बोटांनी पकडायचा. ठीक आहे. आणि हळूहळू असं ही बॉबिन भरायची. आणि बघा, इथं दिसतंय का तुम्हाला, इथे ते माझ्या मशीनला बॉबिन भरण्यासाठी आहे, पण इथं भरपूर वेळ जातो आणि मशीन जड जाते मला, त्यामुळं मी ह्याचा वापर करत नाही. मी बॉबिन अशीच भरते. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही भरू शकता, पण आपला क्लास आहे तो 0पासून सुरुवात होणाऱ्यांसाठी आहे. त्यामुळं मी तुम्हाला सगळं बेसिकला जे नॉलेज असावं लागतं, म्हणजे सांगितलं जातं, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. तर आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर हा आपला मॅचिंगचा दोरा. तर चला, मी माझ्या दुसऱ्या मशीनवर तुम्हाला ब्लाऊज शिवते. तुम्ही ह्या मशीनमधलं तुम्हाला समजलं का? ठीक आहे. ह्या मशीनमध्ये कसं बॉबिन भरायची, लावायची हे समजलं असेल तुम्हाला, तर आपण इकडे ब्लाऊज शिवूया. ठीक आहे. हे बघा, हे काल आपलं जे आहे कटिंग ते ओपन करायचं आहे. कट झाल्यानंतर व्यवस्थित हे एकात एक घालून ठेवायचे पार्ट, जेणेकरून हरवणार नाही अशाने. हे बघा, मी तुम्हाला काल म्हणलं होतं, म्हणजे पेपर कटिंगच्या वेळेस म्हणलं होतं की मी गळ्याचा शेप अगोदर कट करत नाही, मी नंतरच शेप कट करते. तर मी आत्ता शेप कट करणार आहे. ठीक आहे. तर हे बघा, माझी गळा उंची किती आहे, माझी गळा उंची आहे 10. ठीक आहे. हे बघा, 10. आणि खाली वरती किती होतं, माझी गळा रुंदी किती होती, म्हणजे शोल्डर किती, 3, हे सोडून द्यायचं आहे 3. आणि गळा रुंदी किती आहे माझी, 2ची भरते. ठीक आहे, 2. आणि मग वरती 2 असेल गळा इथे, तर खाली आपण 1 इंचाने वाढवायचे 3. ठीक आहे. ही आहे ती खाली गळा रुंदी आहे. वर
किती असू द्या, तुमचा 2.25 असला तर 2.25 खाली करायचं आहे, तुमचं वर 2 असेल तर 3 तर करायचंच आहे. जेवढं डीप पाहिजे आणि जास्त डीप पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 पण घेऊ शकता. पण मला जास्त डीप आवडत नाही, मापातच डीप आवडतं, त्यामुळे मी 3 वर घेते आणि हे सरळ रेषा मारून घेते. ठीक आहे, हे बघा. आणि आता हा मी सिम्पलच गोलगळा शिवून तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, हे जे आहे गळ्याचं ते मी 1 इंचावर मार्क करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि आता इथे मला गोलाकार शेप द्यायचा आहे. मी हे तुम्हाला सांगितलेलंच आहे कसा शेप देऊन घ्यायचा ते, हे बघा. ठीक आहे, आणि हा अगोदर कट करून घ्यायचा. आधी ब्लाऊज शिवताना सुरुवातीला बॅक पार्टच आपल्याला शिवून घ्यायचा, नंतर फ्रंट पार्ट शिवून घ्यायचा. तर हा जो शेप दिलाय तो शेप मी कट करून घेते. हे बघा, पेपर कटिंगवर केला तरी चालतो, नंतर केला तरी चालतो, पण मी ऑन दी स्पॉट म्हणजे शिवायच्या टायमिंगलाच प्रत्येक वेळेस तसंच करते, त्यामुळं मी तुम्हाला आत्ता दाखवते. ठीक आहे, हे झाला बॅक. आणि आपलं जे फ्रंट, हे जे सगळं कटिंगचं साहित्य आहे ना, ते इथे समोरच ठेवायचं, म्हणजे कुठं जाणार नाही, असं आपल्याला लगेच पटकन घेता येईल असंच ठेवून द्यायचं आहे मशीनवर. आता आपल्याला काय घ्यायचे, बॅक साईडला आपल्याला 2 टक्स घ्यायचेत. आणि इथे जर तुम्हाला शेप थोडा वाटत असेल आपला हा झाला आला नाही व्यवस्थित, तर तुम्ही इथून व्यवस्थित करू शकता कट करून. ठीक आहे, हे बघा. आता इथले जे टक्स घ्यायचेत ना, ते कसे घ्यायचे टक्स नीट बघा, लक्ष देऊन बघा. हे बघा, ही जी आपली शोल्डरची पट्टी आहे ना, हे बघा, हे ह्या शोल्डरच्या पट्टीपासनं मध्य करायचं इथला आपल्याला. ठीक आहे, हे बघा, ही शोल्डरची पट्टी अशी करून घ्यायची, फोल्ड करून घ्यायची, आणि हा मध्य. ठीक आहे, इथं मार्क करून घ्यायचे आपल्याला, हे बघा. आणि ह्या साईडला पण तसंच, हा जो शोल्डर आहे त्याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे बॅक साईडचे जे टक्स असतात ना, ते अशा प्रकारे दिले जातात. आणि परफेक्ट हे शेप जे आहेत ना, ते व्यवस्थित परफेक्ट दिले जातात. अशा पद्धतीनेच टक्स घेत जावा. आणि नंतर काय करायचं, आता हा टक्स किती उंचीवर घ्यायचा, तर हे बघा, आता माझी ब्लाऊजची उंची मला रेडी 15 पाहिजे, तर मी हा टक्स किती इंचावर घेणार आहे, हा टक्स मी 5 इंचावर घेणार आहे. आणि ज्यांची उंची, हे बघा, आता माझी ही उंची आहे 16, 1 इंच धरायचंच नाही, 15 धरायचं आपण. ठीक आहे, हे बघा, हे आता काही इंच इथं 15 येत असेल, 14 येत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, तर हा जो टक्स आहे तो जनरली म्हणजे सगळ्या साईजमध्ये किती हाईट असू द्या, साईज किती असू द्या, हा टक्स 5 ते 4 इंच एवढ्यावर घेतला जातो. 5 म्हणजे 4 इंचाच्या पुढेच हा टक्स घेतला जातो, मग ब्लाऊज व्यवस्थित आपले बसतात. ठीक आहे, तर हे बघा, मी हा टेपच्या साह्याने टक्स मार्क केला आहे, पण हे चुकीचं आलेलं आहे. हे सरळ, हे अशा सरळ लाईन ड्रॉ करायच्यात, म्हणजे टक्स तिरका वगैरे जाणार नाही. आपला मध्य जो घेतला आहे त्यावर सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, हे बघा, हां. आणि हा टक हे फोल्ड करून घ्यायचं आहे असं. हे बघा, मी ह्या साईडने देते, कारण ब्लाऊजचा मार्क आलेला आहे, तो आतल्या साईडला घालवायचा आहे आपल्याला, त्यामुळे मी ह्या साईडने घेते टक्स ब्लाऊजचा. ठीक आहे, साधे ब्लाऊज पीस असेल तर असा मार्क हा येतो, स्लीववर येतो, काही वेळेस ब्लाऊजच्या कटिंगवर येतो, तर तो दिसू नये म्हणून, कारण हे वॉश केल्यानंतर जातं पण लगे जात नाही, दिसू नये म्हणून आपण आतल्या साईडला घेणार आहोत. हे इथं काय करायचं आहे टक्स मारताना, हे बघा, आता इथं फोल्ड केलं की असं तिरकवते, हे असं होऊन द्यायचं नाही. हे जे 2 पार्ट आहेत ना,
ते व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचे हे फोल्ड केल्यानंतर. ठीक आहे. आणि आता आपल्याला टिप मारून घ्यायची. हे बघा, हे दोरा एक्स्ट्रा दोरा राहतोय तो लगेच कट करून टाकायचा, ठेवायचा नाहीये. आणि आता ह्याचं पण सेम तसंच करून घेऊया. हे बघा, ते खाली 2-3 वेळा एक रब करून घ्यायचे टिप मारताना. ठीक आहे. आणि ज्या एक टिपा मारल्या तिथं प्रत्येक वेळेस स्टिच करताना ब्लाऊजला ना 2-2 टिपा मारायचे, कारण एक टिप उसवली तर दुसरी असतेच, त्यामुळे 2-2 टिपा मारून घ्यायच्यात ब्लाऊजवर. प्रत्येक पार्ट काय कुठे तुम्ही एखादा टक्स दिला, पार्ट जोडला तरी तुम्ही 2-2 टिपा मारून घ्यायच्यात. ठीक आहे. हा झाला बॅक पार्ट तयार आपला. ठीक आहे. आणि आता हे बघा, मी इथं सांगते गळा उतरण्याचे प्रॉब्लेम होतात त्यांच्यासाठी. हे बघा, हे आपण गळा रुंदी जर जास्त घेतली तर गळा उतरण्याचे प्रॉब्लेम होतात. कारण काय होतं, हा टक्स आता बघा हे जुळवून होतं, हे व्यवस्थित जुळवून होतं. आणि आपण टक्स घेतला की हे असं फाकलं गेलं, बरोबर. मग गळा रुंदी जास्त घेतली तर काय होतं की हे ब्लाऊज असे गळ्यातनं बाहेर निघतात. आणि हिथला मुंड्याचा शेप व्यवस्थित नसेल तर हिथं पण अशा चुन्या येतात. हे बघा, हे जे टक्स हिथले आपण देतो ना ते, त्यामुळं गळा रुंदी मुंडा हे व्यवस्थित असलं पाहिजे, जेणेकरून टक्स घेतल्यावर म्हणजे हे घेताना आपण टक्सचा पण विचार केला पाहिजे. टक्स घेतलं की हे थोडंफार असं फाकलं जातं, मग हे कापड असं आतमध्ये सरलं जातं आणि मुंड्यामध्ये घोळ येण्याच्या शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही शेप दिला तर अजिबात तसं होणार नाही. ठीक आहे. आता आपल्याला फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. हे बघा, हा फ्रंट पार्ट आहे ना, त्याचा गळा अगोदर कट करून घ्यायचा आहे. गळा कट करून घेतला आणि हे मधनं आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. हा दोन्ही साईडचा एक एक पार्ट आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथले टक्स कसे घ्यायचे हे सांगते. आपण पेपर कटिंगवर घेतलेच होते, त्याचप्रमाणे इथं पण टक्स मारून घ्यायचे. पेपर कटिंगवरचे बघायचे आणि इथं टक्सचं मार्क करून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा, हे जे आपण फ्रंट साईडला पेपरवर मार्किंग करून घेतलं होतं सेम त्याच ठिकाणी आपल्याला हे असं मार्क करून घ्यायचं आहे चॉकने. ठीक आहे. हे बघा, इथे हे दिसतंय ना, इथे काय करायचं आपण कात्रीनं इथे छोटंसं नॉच मारून घ्यायचे. ठीक आहे. हे बघा, हे असं, आणि इथं मध्ये घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही साईडने आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आणि इथे पण सेम आणि इथे पण सेम. आणि आता हे समजत नसेल तुम्हाला आता पेपरवरनं कसं हे करायचं आहे तर काय करायचं आहे, हे कितीवर घेतला होता 2 इंचावर. ठीक आहे. हा किती घेतला होता 2.5 वर. ठीक आहे. आणि ह्यातलं किती अंतर होतं 2 इंचाचं आहे. आता हे बघा, हे 2 इंचाचं. आता इकडं पण सेम 2 इंचाचं अंतर असं ठेवायचं आहे आणि हे स्केलच्या साह्यानं इथं रेषा मारून घ्यायची. ठीक आहे. आणि ह्या पॉईंटमधलं पण 2 इंचाचं अंतर ठेवायचं. ठीक आहे. आणि इथं पण अशी रेषा मारून घ्यायची म्हणजे परफेक्ट टक्स येईल. हे बघा, हे पॉईंट, हे चारीचे चारी पॉईंट असे
ड्रॉ करून घ्यायचे. जर पेपर कटिंगवरनं समजत नसेल तर डायरेक्ट टक्स तुम्ही इथे टाकून घेऊ शकता मार्क करून. ठीक आहे. आता हे बघा खाली पण तसंच सेम उमटले, ते नुसतं आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे समजावं यासाठी. हे बघा ठीक आहे. आता हे टक्स काय करायचे आपल्याला, हे इथे टिपा मारून घ्यायचे आपल्याला. हे असं धरायचे. हे बघा हे हे बघा हा झाला एक टक्स टिप मारून. आता दुसरा इथे किती घ्यायचं आहे आपल्याला, इकडं अर्धा इंच, इकडं अर्धा इंच. ठीक आहे. पाऊण इंच 1 इंच असं घेतलं तरी चालतं. साईजनुसार ते इथलं टक्सचं वाढत जातं. तुमची जर 36+ साईज असेल तर तुम्ही हे 1 इंच 1.25 इंच असा इथला टक्स घेऊ शकता. आता इथं आणि हे जे बाकीचे टक्स आहेत ना ते नॉर्मल घ्यायचेत आपल्याला. म्हणजे जे टेपवरचे 3 रेषा आहेत ना तेवढं घेतले टक्स तरी चालतंय. कारण आता उंचीमध्ये आपण हे जे टक्स घेणार आहे ते +1 इंच केलेले. जनरली शिवताना आपल्याला 1 इंचचं मार्जिन ठेवतोच आपण. ते यामध्ये कवर होऊन जातं. जे 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय ना ते ह्यामध्ये कवर होऊन जातं. ठीक आहे. हे बघा आता हा पण जसं आपण इथं मार्क केलंय ना सेम तिथंच फोल्ड करायचं तसंच आणि टिप मारून घ्यायची आपल्याला. ठीक आहे. आणि हे टक्स आहेत ना ह्या टक्सवर डबल टिपा मारून घ्यायच्यात आपल्याला. सिंगल टिपा निघण्याची भीती असते त्यामुळं डबल टिपा मारून घ्यायच्यात आपण. आणि शेवटला 2 वेळा रब करून घ्यायचे म्हणजे टिप उसवणार नाही. टिपचं स्टार्टिंग आणि सुरुवात करताना 2 वेळा रब करून घ्यायचे. ठीक आहे. आणि आता हे बघा मी पप दाखवते तुम्हाला. पप किती छान आलाय पप बघा, एकदम मस्त. ठीक आहे. आणि आता जे बाकी आहे ते आपण पुढच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या आपण ना जो पूर्ण ब्लाऊज स्टिच करायचा आहे तो करून घेणार आहोत. तिथं क्रॉसपट्टी लावायची, स्लीव जोडायची. पूर्ण उद्याच्या क्लासमध्ये आपण ब्लाऊज शिकणार आहोत. कोणी अटेंड केला आजचा क्लास मला कमेंटमध्ये नाव गाव नक्की सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला खरंच समजतंय का हे पण नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो बाय.